नमस्कार मित्रांनो, गोल्ड वीकली अनालिसिस व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, अनालिसिस करूया गोल्डचं मंगळवारपासून. सोमवार तर मागच्या महिन्यात होता. ओके, मंगळवारपासून अनालिसिस करणार आहे. बघा, मार्केटमध्ये जसं कोर्समध्ये सांगितलं आहे टोटली तशाच प्रकारे एंट्री करायची आहे आपल्याला. बघा, 10 वाजता आपण मार्केटमध्ये येतो. 10 कुठं वाजलेले आहेत, इथं वाजलेले आहेत. ठीक आहे, मार्केटमध्ये काय करतो आपण, पहिल्यांदा ट्रेंड बघायला आहे. काय चालू आहे ट्रेंड, तुम्हाला वन डे पासून बघायला सांगितलेलं आहे. आता मी जर वन डे मध्ये बदलत बसलो तर खूप टाइम लागून जाईल. तुम्ही बघून घ्या. हे बघा, इकडे दिसतंय ना सहसाची ट्रेंड कोणता आहे, अपसाईडला चालू आहे मार्केटमध्ये. ओके, मग काय करता मार्केटमध्ये आपल्याला सिंपली स्विंग पासून फिबोनाची मार्क करायचे, एफव्हीजी ड्रॉ करायचे. काय आहे का, एफव्हीजी तर नव्हता, इथं एंट्री बनत होती. बघा, इथं एंट्री बनत होती आपली बाय डायरेक्शनला मंगळवारी. ही वाली ग्रुपवरती बघा, इथं ही वाली एंट्री बघा बनवायची होती आपल्याला, पण ही एंट्री मिस झाली. थोडेसे इथं लोक आली होती त्यांच्यामुळं. इथे एक सपोर्ट होता, हे बघा, इथे एक सपोर्ट होता. पण हा सपोर्ट जो आहे म्हणजे रेजिस्टन्स जो आहे तो वर्क करेल, पण ह्यासाठी सपोर्ट कुठं नव्हता. म्हणजे एसएनआर नव्हती, सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं एसएनआर नव्हती, सपोर्ट रेजिस्टन्स पाहिजे होता. पण ठीक आहे, त्याच्यामुळे आपण अवॉइड केला, ही एंट्री अवॉइड केली. ह्याच्यानंतर पुढची एंट्री घेतली, पण ही एंट्री एकदम परफेक्ट होती. नंतर अनालिसिस केल्यानंतर समजलं की ही एंट्री आपली मिस झालेली आहे. त्यानंतर एंट्री आपण बनवली 11:23 ह्या कॅन्डलला. बघा, ही जी हॅमर कॅन्डल आहे इथं एंट्री बनवली. ठीक आहे, ही थोडंसं फोमो ट्रेड म्हणू शकतो याला आपण. आणि ह्याच्यामध्ये आपला एसएल गेलेला होता. हे बघा, 12 पिपचा आपला एसएल होता. आणि पण बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सगळेजण, कुठे गेला, हा, वेटिंग फॉर नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. रिस्की म्हणलं की क्वांटिटी कमी करायच्या, ही गोष्ट लक्षात ठेवा. रिस्की म्हणलं की क्वांटिटी हाफ करायच्या. बाय नाव 12 पिप एसएल, 36 पिप टार्गेट, एसएल हिट झाला होता आपला. इथं बघा माझ्या क्वांटिटी बघा, इथं किती लॉट मारलाय मी, फक्त आणि फक्त एक लॉट मारलेला आहे. माझा लॉस किती झालाय, $94. ज्यावेळेस रिस्क सांगितलं जाते लॉट साईज हाफ करून घ्यायची. त्यानंतर चालू होतो ऑक्टोबर 2 ला होतं वॉर. ओके, पण ह्या दिवशी आपण परफेक्ट ट्रेड घेतलेला होता. बघा, ऑक्टोबर 2 ला जाऊया. ह्याच्यानंतर बिनकामचे मध्ये आधी ट्रेड मारत बसायचे नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ऑक्टोबर 2 ला येऊया आपण. ओके, इथं बघा ऑक्टोबर 2, मला वाटतंय ऑक्टोबर 2 ला चेक करूया. हीच एंट्री ना. बघा, इथं काय होतं, मार्केट मेसेज काय बघा, प्लॅनिंग फॉर सेल फ्रॉम ग्रीन लेवल. सेलचं प्लॅनिंग होतं, प्लॅन बदलला आणि बाय साईडला एंट्री मारली. बघा मार्केटमध्ये इथं कुठं मारली होती, इथं मारली होती. आय थिंक इथं ह्यावाल्या कॅन्डलला, ह्यावाल्या हॅमरला एंट्री मारलेली होती. एंट्री का मारली बघा, वरच्या एफव्हीजी पर्यंत मार्केट जाणार आहे, फिक्स आहे. इथपर्यंत याला टच करून खाली येईल असं होतं. पण मिस्टेक अशी झाली, बघा दाखवतो मला मी. ट्रेंड तर डाऊन होता मार्केटमध्ये. ट्रेंड डाऊन दिसतो इकडे, लोवर लो चालू आहे. वरती मार्केट रिटेस्ट करायला जाईल या हिशोबाने एंट्री मारली होती, पण ही वाली फिप ड्रॉ केलेली नव्हती. हे बघा, ही वाली जर फिप ड्रॉ केली असती तर या हॅमर पासून आपण सेल साईडला फिक्स एंट्री मारली असती. पण ही लेवल ड्रॉ केली नसल्यामुळे आपला सेलचा ट्रेड मिस झाला. प्लॅनिंग तर सेलचं होतं. बघा, इथं ऑलरेडी सांगितलं होतं सेलचं प्लॅनिंग आहे, नो प्रॉब्लेम. ह्यानंतर आपण बाय साईड एंट्री घेतली, पण एसएल गेलेला नाहीये. बघा, इथं तुम्हाला दाखवतो मी झूम करून. क्वांटिटी एक्झॅक्ट बुक करायला सांगितलं तुम्हाला, जिथं सांगितलं जातं ना क्वांटिटी बुक करा, तिथं तुम्ही क्वांटिटी आवरून घेत जावा. हे बघा, इथं एवढं गेलं होतं मार्केटमध्ये, मुवमेंटम आलं होतं. बघा, इथं एसएल एवढा स्ट्रिक्ट ठेवला होता आपण. मुवमेंट आलं मार्केटमध्ये, 1:2 गेलं मार्केट चांगलं. बघा, यूज स्मॉल लॉट, वॉर इज ऑन, जसं सांगितलं तसं करत चला. बाय नाव 8 पिप एसएल. इथं बघा, टार्गेट 27 पिप. मार्केट व्हॉलटाईल आहे. एसएल तो अपडेट दिलं, सगळं एक नाही सांगितलं. रिस्की प्लेअर कॅन वेट. ओके, म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट करा. कॉस्ट टू कॉस्ट म्हणजे जिथे एंट्री घेतली तिथं एसएल लावायचा. 1:2 गेलं, कॉस्ट टू कॉस्ट करा. आज रिस्क नको, सेट एच बी, सगळी इन्फॉर्मेशन दिली. आता इथं बघा मेसेज, क्वांटिटी पण बुक करा थोड्या. 10:48 मेसेज आहे. ठीक आहे, 1:2 ला क्वांटिटी बुक करून घेतल्या, बी केला आणि मग मार्केट आपला बी हिट केला. पण हा ट्रेड प्रॉफिटमध्ये आहे, कारण 1:2 ला आपण तिथं क्वांटिटी बुक करून घेतलेल्या होत्या. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर ऑक्टोबर 3 ला आलो. बघा, जिथं क्वांटिटी बुक केल्या आणि बी केला तर तो ट्रेड प्रॉफिटमध्ये आपला, लॉसमध्ये कसा आहे. त्यानंतर ऑक्टोबर 3 ला आलो आपण. कुठे ऑक्टोबर 3 आला इथं. हे बघा, ऑक्टोबर 3 इथं एक एफव्हीजी दिसतोय तुम्हाला, हावाला एफव्हीजी मार्केटमध्ये. एंट्री हीच आहे का चेक करू एकदा, कारण सकाळपासून 2-3 एंट्री लावले असतात. टायमिंग कितीचा आहे, 10:41 टायमिंग आहे ऑक्टोबर 3 ला. अच्छा, हा नाही ट्रेड, बायचा नव्हता ट्रेड, सेलचा ट्रेड होता. हा राईट ट्रेड, हा वाला.
ओके, सकाळचं एक बाय डायरेक्शनला प्रेडिक्शन होतं बघा, ते प्रेडिक्शन कसं केलं होतं तुम्हाला दाखवतो मी. या स्विंग पासून ते अशी फिब मार्क केली होती, एक्झॅक्टली 5-6 ला आहे मार्केट. ओके, 5-6 ला आहे, प्लस काय इथं फेअर व्हॅल्यू गॅप दिसतोय तुम्हाला, फेअर व्हॅल्यू गॅपवरती हॅमर कॅन्डल बनली. त्यानंतर बघा मार्केटनं अपसाइड मोमेंटम केलं, 1:2 च्या आसपास गेलं. हे बघा एक्झॅक्टली 1:2 गेलं. 1:2 गेलं की नेहमी बीई करायचा आणि मार्केटनं बीई घेतला. हा ट्रेड आपण ग्रुपला दिलेला नव्हता. त्याच्यानंतर ट्रेड दिला हा. आता मार्केटमध्ये दिसतंय काय बघा, ट्रेंड चेंज झालेला दिसत आहे. इथं बघा 1, 2, 3 टॉप लागलेत मार्केटमध्ये. हाय ब्रेक करू शकलेलं नाहीये मार्केट. हे बघा स्ट्रक्चर डाऊन साईडचं आपल्याला दिसत आहे. मार्केटनं कॉन्सोलेशन केलं. एंट्री तर इथंच याच हॅमरला बनवली असती, पण मार्केटमध्ये 9:20चं टायमिंग आहे. एवढ्या लवकर एंट्री आपण बनवत नाही. आपण येतो 10 वाजता, 10ला आलो एक्झॅक्टली. इथं बघा ही काय कॅन्डल नाहीये, थोडंसं एक्सपिरियन्सचा गेम आहे. ही डोजी कॅन्डल आहे, पण ह्याच्यावरती आपण एंट्री मारलेली होती आणि या दिवशी फुल क्वांटिटी मारलेला होता. रिझन सिंपल आहे बघा, ज्या वेळेस नॉर्मल सांगितलं जातं तुम्हाला सेल नाव, त्यावेळेस फुल क्वांटिटी मारा. म्हणजे जेवढे आपले ठरलेले रिस्क आहे तेवढ्या क्वांटिटी तुम्ही मारू शकता. एक्झॅक्टली 5-6 ला इथं पेपर ड्रॉ केली, सेल साईडला एंट्री मारली आणि आपण इथं 1:3 ला टार्गेट बुक करून घेतलेलं होतं. हे बघा ग्रुपवरती दाखवतो. सेल नाव SL 10 पिप, टार्गेट 30 पिप. हे बघा 4 लॉट आहेत, दिसतंय तुम्हाला. 4 लॉट मारले होते. 1:1, 10 पिप, 15 पिप. 1:2 गेलं की तसा कॉस्ट टू कॉस्ट केला. त्यानंतर बुक सम क्वांटिटी 28 पिप रनिंग. टार्गेट सांगितलं एक्झॅक्टली 28 पिप. टीपी हिट म्हणजे 30 पिप टीपी गेलाय टोटल या दिवशी. एन्जॉय द ब्ल्यू. 1 ट्रेड इज इनफ. एक ट्रेड सफिशियंट आहे. आठवड्यामध्ये 1:3चा एक ट्रेड सफिशियंट होऊन जातो सफिशियंट प्रॉफिट करण्यासाठी. त्यानंतर येतो शुक्रवार असतो व्हॉलटाईल. मार्केटमध्ये रिस्क परत एकदा कमी करायची आहे. ओके, इथं सांगितलं बघा रिस्की प्लेयर्स रेडी. शुक्रवारी फक्त ज्यांना रिस्क घ्यायचे त्यांनीच घ्या जावा. मी सुद्धा बघा लॉट साईड दाखवतो तुम्हाला. मेसेज आला बाय नाव 10:50ला टाकलेला आहे मेसेज 10:50चा. ओके, बाय नाव आला की सगळेजणांनी बाय करून घ्यायचा. जाऊया ऑक्टोबर 4ला. इथं बघा तुम्ही म्हणता इथं काय एंट्री सिंपल आहे बघा. मार्केटमध्ये काही अवघड गोष्ट नाहीये. पहिल्यांदा एंट्री कुठून बनायला चालू होतात ही गोष्ट लक्षात ठेवायची. टायमिंग बघायचं 10चं. हे बघा 9:40. कुठं वाजले 10? इथं 10 वाजलेले आहेत. ठीक आहे, त्याच्या अगोदर मार्केटचं स्ट्रक्चर बघा. सहज दिसतंय हायर आहे. कुठं चाललंय मार्केट? अपसाईडला चाललेलं आहे. पहिल्यांदा फिब ड्रॉ करून घेतली, ही वाली फिब ड्रॉ केली. एक्झॅक्टली फिब मधून मार्केट रिव्हर्स झालंय. पण इथं एंट्री का बनवायची नाहीये, टायमिंग 9:20 आहे. आपल्याला एंट्री बनवायची आहेत 10च्या नंतर. त्यानंतर बघा मार्केटनं काय केलं, रिव्हर्सल केलं. ज्यांना फास्ट वाटतंय स्पीड कमी करून घ्या, युट्यूबवरती फॅसिलिटी आहे. हे गेलं मार्केट, इथून इथं फिब मार्क केली. एक्झॅक्टली फिब मधून मार्केटनं रिव्हर्सल केलं होतं. ओके, ही एंट्री मिस झाली आपल्याकडून, नो प्रॉब्लेम. ही एंट्री मिस झाल्यानंतर आता इथली एक ऍडव्हान्स एंट्री दाखवतो तुम्हाला मी. बघा फक्त फिब आणि FVG ह्या 2 गोष्टींवरती सगळेजण लक्ष ठेवत चला. इथे एक हॅमर कॅन्डल दिसतोय, रेजिस्टन्सच्या लेवल हॅमर आहे. त्यानंतर मार्केटनं अपसाईड मोमेंटम केला. एकदम छोट्या स्विंगला अशी सुद्धा फिब मार्क केलेली होती. ओके, ह्या गोष्टींसाठी एक्सपिरियन्स लागतो. ठीक आहे, हा ट्रेड नाही समजला नो प्रॉब्लेम. अवॉइड केला तरी अवॉइड करायची काही गरज नाही. सिग्नलवाले आहेत त्यांनी ट्रेड मारायचा आहे. आता बघा हा ट्रेड घेतला आपण. इथं बघा बाय नाव 9 पिप SL 27 पिप टार्गेट. फ्रायडे आहे, SL दिला, सगळं अपडेट केले. क्वांटिटी बघा, पहिली गोष्ट क्वांटिटी महत्वाची आहे. 0.5. नेहमी बघा नॉर्मल ट्रेड 4 लॉटचा आहेत. रिस्क कमीला 1 लॉट, फ्रायडेला 0.5 लॉट मारलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कॅपिटलनुसार लॉट मारायचे. कमी सांगितलं की कमी, 1:1 ऑलमोस्ट 1:2. बुक सम क्वांटिटी. मेसेज रीड करत चला नीट. काही लोकांसाठी सांगतो, बुक सम क्वांटिटी म्हणजे क्वांटिटी गपगुमान बुक करायच्या 50%. 1:2 गेलं. सेट कॉस्ट टू कॉस्ट. आता मला सांगा कॉस्ट टू कॉस्ट केल्यानंतर आणि वरती क्वांटिटी बुक केल्यानंतर लॉसमध्ये ट्रेड कसा जाईल मला सांगा. हे बघा माझा ट्रेड दिसतोय तुम्हाला, इथं दिसतो पॉझिटिव्ह मध्ये. लॉस व्हायचं टेन्शनच नाही ना, वरती क्वांटिटी बुक केल्या आहेत आणि कॉस्ट टू कॉस्टला आपण लावून ठेवलेलं आहे. मग काय टेन्शन घ्यायचं आहे. गेलं मार्केटवरती, इथं क्वांटिटी बुक केल्या, येऊन मार्केटनं बीई मारला, काय प्रॉब्लेम आहे. आपण तर आपला प्रॉफिट वरतीच बुक केलेला आहे. ही गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे, AMT ग्लोबलचा आपला हा ग्रुप आहे. इथं तुम्हाला जॉईन करायचं असेल करू शकता. खाली लिंक असेल बघा. BTC एक्सपेक्टेड लेवल दिला आपण. ओके, त्यानंतर मार्केटनं हे एक्झॅक्टली लेवलपासून रिव्हर्सल केलेलं आहे. BTCचे ट्रेड वगैरे ह्यासाठी सगळे सिग्नल मिळणार नाही तुम्हाला, तुम्ही लर्निंग करावी. मी ग्रुपवरचे मेसेज आणि ट्रेड एक्झॅक्टली का दाखवतोय तर ह्याच्यातून तुम्ही लर्निंग करावी म्हणून दाखवतोय. अजून एक गोष्ट जर तुम्ही बघितलं असेल, एकच ट्रेड आहे दिवसाला, याचा अर्थ डिसिप्लिन खूप महत्वाचा आहे. तुम्ही 10 ट्रेड मारा, 20 मारा, प्रॉफिट होणार नाही. एक ट्रेड सफिशियंट आहे. आठवड्यामध्ये 2 जरी टीपी गेले तरी सुद्धा आपला प्रॉफिट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होऊन जाईल. ठीक आहे, काय प्रॉब्लेम असतील कॉमेंट करा, व्हॉट्सअपवरती मेसेज करा. कॉपी ट्रेडिंग चालू आहे
आणि सिग्नल चालू आहेत. बाकी कोर्स आपला फ्री आहे सगळ्यांसाठी AMT ग्लोबलच्या ऍप्लिकेशन वरती. ओके, फक्त कॉपी ट्रेडिंग पण फ्री आहे, कॉपी ट्रेडिंग पण फ्री आहे आणि सिग्नल फक्त थोडेसे आपण फी ठेवले आहे नॉमिनल, ज्यांना जॉईन करणार आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.